प्रभाग क्रमांक 9 मधील वाढती टवाळखोरी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत टवाळखोरांचा अड्डा ठरणाऱ्या संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा धडाका त्यांनी सुरू केलाय। गेल्याच आठवड्यात जिजामाता कॉलनीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रारंभ केल्यानंतर आता छत्रपती शिवाजी नगरमधील जगद्गुरू जनार्दन महाराज मंदिर परिसरातही सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे। जगद्गुरू जनार्दन महाराज मंदिर परिसरात टवाळखोर मुलांच्या जाचाला भक्त मंडळ कंटाळले होते, त्यामुळे परिसरातील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी भक्त मंडळांच्या वतीने दिनकर पाटील यांच्याकडे करण्यात आली होती। या मागणीची दखल घेत प्रभाग 9च्या 4ही नगरसेवकांच्या पुढाकारातून मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। गुरुवारी आयोजित कार्यक्रमात श्रीफळ वाढवून या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी नगरसेविका भारती धिवरे, संगीता घोटेकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घोटेकर तसेच जय बाबाजी भक्त परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज नगर मध्ये आज संत जनार्दन स्वामी महाराजांचं इथे मंदिर आहे। त्या ठिकाणी बोलीशंकराचं मंदिर आहे। या ठिकाणी शेकडो माझ्या माता भगिनी बंधू अतिशय 2 टाइम इथं आरती केली जाते। या ठिकाणी शांतिगिरी महाराज नेहमी येत असतात। सत्संग असतो, दर महिन्याला प्रदोष असतो। शेकडो माझ्या माता भगिनी इथं भाग घेत असतात आणि यामुळे या परिसरामध्ये अतिशय चांगलं असं वातावरण या सगळ्या मंडळांनी प्रस्थापित केलेलं आहे। मात्र हे करत असताना या ठिकाणी जे गुन्हेगार प्रवृत्तीचे मुलं आहेत ते या मंदिरामध्ये येऊन खूप धुमाकूळ घालतात, खूप नागरिकांना आजूबाजूचा त्रास देतात आणि त्यामुळे सर्व ही जी सामाजिक काम करणारी, धार्मिक काम करणारी माझ्या माता भगिनी डिस्टर्ब होतात, घाबरून जातात। ते मुलं इथं येऊन गांजा, अफीम, दारू, महिलांची छेडछाड करणं, कोयते, तलवारी असे हत्यारं घेऊन फिरतात आणि इथं येऊन धिंगाणा घालतात। मग हे दोन्ही मंडळाचे मंदिरातील सर्व सद्भक्त मंडळी, नगरसेवक संगीताताई बाळासाहेब घोटेकर, भारतीताई रवींद्र धिवरे, अमोल दिनकर पाटील माझ्याकडं आमच्या 4ही नगरसेवकांकडे आले। त्यांनी सांगितलं आम्ही इथं राहायचं कसं, इतकी गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुलं येऊन इकडे त्रास देतात आणि मग आम्हाला सीसीटीव्ही इथं बसून द्या। मागास आम्ही 4ही नगरसेवकांनी आज प्रभागामध्ये पहिले सुद्धा आम्ही 6 ठिकाणी सुलावाईंच्या माध्यमातून जे जे स्पॉट महत्त्वाचे का जिथं ही मुलं जातात, त्रास देतात, त्या चौकांमध्ये मागच्या वर्षी लावली गेली होती आणि आज आम्ही आता स्वतः आम्हाला खर्चाने छत्रपती शिवाजीनगरमध्ये पहिल्या 8 दिवसापूर्वी शिवसिटी चौकात एक इमारत आहे, जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून ती बांधून बिल्डरांच्या भानगडीमुळे पडून आहे। तिच्यात ते सर्व गुन्हेगार मुलं बसायचे। आता परवा परत श्रमिक नगर येथे शिवछत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा आणि त्या परिसरामध्ये सुद्धा ते मुलं, ही गुन्हेगार प्रवृत्तीचे मुलं खूप त्रास द्यायचे। तिथं सुद्धा नागरिकांची मागणी होती, तिथे आम्ही सीसीटीव्ही खर्चाने बसून दिली आणि आज सुद्धा आम्ही या ठिकाणी ही सीसीटीव्ही आम्ही खर्चाने बसून देत आहोत। खरं तर आम्हाला फार या गुन्हेगारांचा प्रवृत्तीच्या मुलांचा या ठिकाणी त्रास होतो। माझी विनंती आहे सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारंवार आपल्याला मागणी केलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी हे गुन्हेगार बसतात, त्रास देतात, पूर्ण आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये दोन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि जे पोलीस कर्मचारी असतात
त्यांनी गस्त घातली पाहिजे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये वाढत्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी युवा ऊर्जा फाउंडेशन आणि सुला वाईन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर परिसरातील 8 संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यानंतर आता लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून आणखी 3 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांची नजर ठेवण्यास मदत होणार आहे. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकप्रतिनिधींकडून पुढाकार घेतला जात असला तरी टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांनीही तत्परतेने कारवाई करण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून गैरप्रकार समोर आल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही नागरिकांनी केली असून स्थानिक राजकारणातील मतभेदांचा फटका नागरिकांना बसता कामा नये अशीही चर्चा परिसरात सुरू आहे. आमदार सीमा हिरे आणि दिनकर पाटील या लोकप्रतिनिधींमधील राजकीय संघर्ष वेगळा असला तरी नागरिकांच्या मूलभूत सुरक्षिततेच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राजकीय वाद काहीही असो, नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड नको अशी भूमिका आता प्रभागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.